आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांचे प्रारूप आज गुरुवारी जाहीर करण्यात आले. नव्या प्रभाग रचनेमुळे कोणत्या मतदारांचा समावेश कोणत्या प्रभागात होणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागली होती. अखेर आज जाहीर झालेल्या प्रारूपामुळे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर मिळाले असून निवडणूक प्रक्रियेची गती अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रभाग क्रमांक 1 ते 20 पर्यंतच्या मतदार याद्या विना फोटो सॉफ्ट कॉपी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फोटोसह हार्ड कॉपी नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध होणार असून त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदारांचे फोटो असलेली PDF स्वरूपातील यादी कोणालाही देणं शक्य नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतदार याद्यांच्या प्रारूपावर हरकती, तक्रारी किंवा आवश्यक दुरुस्ती करण्यासाठीची प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे. नागरिकांना 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत आपापल्या हरकती दाखल करता येणार आहेत. शेवटच्या तारखेपर्यंत आलेल्या तक्रारींची तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी 5 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते. महापालिकेने जाहीर केलेली प्रभागनिहाय मतदार यादी खालीलप्रमाणे. त्याचबरोबर दुबार नावे असलेल्या मतदारांची प्राथमिक यादीही जाहीर केली आहे. या यादीची आगामी काही दिवसात काटेकोर पडताळणी करण्यात येणार आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार संख्या आणि मतदारसंघ निहाय सूची निश्चित केली जाईल अशी माहिती आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण आज मतदार यादी अपलोड केलेली आहे आणि हा मतदार यादीवर आपण हरकती सुनावणी घेण्याचा अधिकार पण संबंधित डेप्युटी सी आणि AMCला दिलेले आहे आणि 4 विभाग कार्यालयामध्ये हा मतदार यादींच्या आपण प्रसिद्धीकरण केलेले आहे. तसेच जिल्हा आपला कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये सुद्धा मतदार यादीच्या आपण प्रदर्शन केलेले आहे. तर कोणी नागरिकांना ते बघून ते हरकत घेऊ शकते आणि 27 तारखेपर्यंत हा हरकतीसाठी आपल्याला टाइमलाईन आहे आणि त्याच्यानंतर आपण 5 डिसेंबरला ह्याच्या फायनल यादी आपण प्रसिद्ध करणार. दुबार मतदारांचं कसं काय ते पण नंतर त्याच्या SOP आणि डेटा नंतर त्याच्याबद्दलची माहिती देता येईल. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीचे वातावरण तापू लागले आहे. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.